शिरूर विधानसभेचे माजी आमदार अशोक बापू पवार आपल्यासोबत आहेत। काय झालं असं की अशोक बापू पवारांना पराभवाचा सामना करावा लागला? खरं म्हणजे ही मतं माझं स्वतःचं तर मत आहे की EVM मशीननीच मतं दिली। कारण आज गेले 3 दिवसापासून मला जी लोक भेटायला आली ती 14-15 हजार लोक 3 दिवसात मला भेटायला येतात आणि लोक सांगतात की बापू आम्ही तर मतं दिलेत, परंतु आज त्या EVM मशीन पुढं आमचं कोणाचं काय चालत नाही। अनेक गोष्टी बारकाईने आपण पाहिल्या त्या पुणे जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात, हवेली तालुक्यामध्ये दुबार मतदार संख्या आहे ती। मी फक्त आंबेगाव, दौंड आणि वडगाव शिरीचे 3 ते ॲपद्वारे तपासले तर जवळपास त्या 3 ह्याच्यामध्ये 23,000 मतदार दुबार निघाले। काही तर साताऱ्यावरनं गाड्या आल्या होत्या मतदान करायला, आम्ही हडवल्या। म्हणजे ह्या लोकशाहीची थट्टा चालवली काय असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय साहेब। हो, तुम्ही म्हणताय खरं, परंतु लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट होता असं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे। सर्वसामान्यांच्या महिलांच्या हातात थेट पैसे मिळाले आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट झाला असं देखील अनेक राजकीय विश्लेषक विश्लेषण करतायत। हे पटतं का तुम्हाला? नाही, अजिबात पटत नाही। काही पर्सेंटेज साहेब त्याचं सोडून द्या, पण ज्या वेळेला मला महिला भगिनी बी गेल्या 3 दिवसात खूप भेटल्यात, त्या सांगत होत्या की बापू तुम्ही ज्या निष्ठेनं पवारसाहेबांच्यावर राहिल्या त्यामुळं आम्ही मतदान तुम्हालाच केलं, ह्या माझ्या अनेक भगिनी येऊन मला सांगत होत्या। त्यामुळं 2-5% फरक पडू शकतो, पण एवढा मोठा फरक नाही की आज आपण पाहतो की महाराष्ट्राचं चित्रच बदललं गेलं। इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर, राजीव गांधी गेल्याच्या नंतर अनेक निवडणुका आपण पाहिल्यात, एवढं मॅन्डेट त्यावेळेला पण दिलं नाही। 2014ला मोदी साहेबांची लाट होती त्यावेळेला पण मिळालं नाही, आणि असा एवढा काय फरक पडला आहे। त्यामुळं आमची आता खरं मागणी की बॅलेटद्वारेच मतदान झालं पाहिजे, नाहीतर ह्या लोकशाहीचं काही शिल्लक राहणार नाही। अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये आज जर बॅलेटवरती मतदान होत असेल तर आपण पण ते स्वीकारलं पाहिजे। विरोधकांचं असं म्हणणं आहे ज्यावेळेस तुमच्या बाजूने निकाल लागतो त्यावेळेस तुम्ही म्हणता की EVM बरोबर, आणि ज्यावेळेस तुमच्या विरोधात निकाल लागतात त्यावेळेस तुम्ही म्हणता EVMचा घोटाळा आहे। हे दुटप्पी भूमिका का? आमचं म्हणणं असं आहे साहेब, सगळ्यांनाच गरज आहे पारदर्शकपणे लोकशाहीमध्ये निवडणुका व्हाव्या। आमचं असं म्हणणं नाही की आमच्या बाजूने निकाल लागले आम्ही म्हणतो योग्य आहे। आमचं म्हणणं आहे की खुल्लम सगळ्यांनाच ते लागू करा तुम्ही बॅलेटद्वारे, त्याला आमचा काय प्रश्न आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।